रेवा, माझ्या घरच्यांच्या वतीने मी सुद्धा तुझी माफी मागते. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर व्हॉट वी हॅव बिहेव्ड. इट्स व्हेरी एम्बॅरेसिंग, आय नो. नाही मॅम, आय एम ऑल्सो एक्स्ट्रीमली सॉरी. मी जरा जास्ती बोलले का? नाही नाही, तू जे बोललीस ते अगदी योग्य बोललीस रेवा. मी माझ्या कुटुंबाला समजावून सांगू शकले नाही अँड दॅट इज माय फॉल्ट. एखाद्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या चारित्र्यावर शंका घेणं हे चुकीचं आहे आणि त्याचे परिणाम एका स्त्रीच्या आयुष्यावर काय होतात ह्याचा विचार कोणीही करू शकत नाही आणि लोक तर विचारच करत नाहीत. पण आज तू जे बोललीस आणि तू जे ऐकवलंस ना ते अगदी योग्य केलंस. इनफॅक्ट सगळ्या मुलींनी अशा खंबीरपणे कुठल्याही सिच्युएशनला तोंड देणं शिकलं पाहिजे. कारण जेव्हा आपल्या चारित्र्यावर बोट उचललं जातं तेव्हा त्याच्या विरोधात आवाज उठवायलाच हवा. दुसरं कोणीही आपल्या चारित्र्याबद्दल काहीही बोलू शकत नाही. सो व्हॉट यू हॅव डन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ॲब्सोल्युटली राईट. पण तुम्हाला म्हणून सांगते मॅम, केदारला मी खूप वर्षांपासून ओळखते आणि आमची मैत्री खूप छान आहे आणि ही अशीच कायम राहणार. आय एम व्हेरी शुअर अँड आय कॅन सी इट. जर केदारला कधीही तुझी मदत लागली तर तू खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहशील ही खात्री आहे मला. ही इज व्हेरी लकी. लकी तर तो आहे कारण त्याच्याकडे तारिणीसारखी सुंदर आणि हुशार बायको पण आहे जी त्याला खूप जीव लावते. म्हणजे अशा मुली खूप रेअर असतात ना, म्हणून म्हणलं काय, जी त्याच्यावरती खूप विश्वास ठेवते. आय नो, पण त्याला तुझ्यासारखी समजूतदार मैत्रीणही मिळाली आणि मला असं वाटतं मला सुद्धा अशा मैत्रिणीची गरज आहे. सो इफ यू ऑल डोंट माइंड आय वुड लव्ह टू बी फ्रेंड्स विथ यू. अरे नेकी और पुछपुछ. चालेल की चालेल काय यार, मला फार आवडेल. यू आर एन इन्स्पिरेशन मॅम. कमन, तुम्ही एक फोन करा मी लगेच हजर होईल. आणि ना मी आता ना फ्लेक्स करीन, म्हणजे माझ्या बाकी सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगेन द कौशिकी खांडेकर इज माय फ्रेंड नाव. हा बोल. हॅलो बॉस, युवराज निघाला आणि तो खांडेकर हाऊस कडेच येतोय. तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर रेवा मॅमला तिकडनं निघायला सांगा प्लीज प्लीज. तो 5 मिनिटात पोहोचेल आता तिकडनं. बी क्विक बॉस, बी क्विक. आपल्याला काही ना काहीतरी मुवमेंट करावी लागेल. बी क्विक. बरं, मला असं वाटतं आता ह्यांच्या निमित्ताने तू भेटलीच आहेस तर जेवून घे प्लीज. कम, तुला भूक लागली असेल ना. हो थँक्यू. यू आर वेलकम. बरं मला सांग, तू काय जेवणार आहेस? नाही म्हणजे सगळं. ती जेवू नाही शकत, तिचा आज उपवास आहे. तुझा उपवास आहे? हो, आणि उशीर पण होतोय ना रेवा. तुला अनाथ आश्रमात जायचंय. आम्ही दोघंही तिथे नाही आहोत, तूही तिथे नाहीयेस. तिथे गरज लागेल ना म्हणून. अरे पण अगं असं काय करतेस? तिकडे जाणं खूप गरजेचं आहे. तू निघ. बरं ठीक आहे, तिला जेवता येणार नसेल तर ती चहा पिऊन जाईल. बरोबर आहे, चहाला नाही कसं म्हणणार. तारिणी चहा करतेस का प्लीज? काय सर? टेक्नोचा फोन आला होता. युवराज निघालाय तिकडनं, त्याच्यामुळे आपल्याला हिला लवकरात लवकर इकडनं बाहेर काढावं लागेल.